आयुर्वेद व्यासपीठ परभणीतर्फे आज जागतिक महिला दिनानिमित्त निरामय योग केंद्र परभणी येथे व्याख्यान आयोजन करण्यात आले। त्यावेळी संभाजीनगर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख यांनी महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले। तसेच ॲडव्होकेट मंजुषा बागल मॅडम यांनी सायबर क्राईम या विषयावर महिलांना सूचना केल्या। यावेळेस परभणी येथील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आयुर्वेद व्यासपीठ परभणीचे अध्यक्ष विनोद पत्की, उपाध्यक्ष विद्या भालेराव, सचिव गुरुदत्त चौधरी, सूत्रसंचालन श्रीमती पारवे यांनी केले। कुणाल कौसडीकर, स्वप्नजा कळमकर, सहसचिव पूजा बाहेती, स्मिता कुलकर्णी, मेघना मुंदडा आणि इतर महिला सदस्य यांनी सहकार्य केले। आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेच्या कार्याचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आज या ठिकाणी उभी आहे। गेल्या 27 वर्षांपासून सेवा, संशोधन, सायबर क्राईमचं देखील प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसून येतं। त्याविषयी आपण कसं सतर्क राहायला हवं याबद्दल आपल्याला ॲडव्होकेट मंजुषा बागल मॅडम सतर्कता ही सुरक्षा या विषयावर ती अंधारातला उजेड आहे, ती संकटातही बळकट आहे, ती कोणत्याही रूपात असो तिच्या बळावरच हे जग उभं आहे, ती घराचं दर्पण आहे। पद्धतीने हे काम असं करायला पाहिजे होतं। मी चांगली आईच झाली आहे मोस्टली। आता हे जे मी चांगली आईच झाली आहे ना, हा जो मी डायलॉग सांगितला तर हा माझ्या पेशंटने मला इतक्यांदा सांगितलं की मला असं वाटतं की प्रत्येक सेकंड गोष्ट आपण इथे बघणार की डॉक्टरसाठी किंवा महिलांना ज्यांच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात त्यांचा आत्मसंवाद निगेटिव्हकडे का वळतो। तर याच्यामध्ये तुम्ही बघा की सगळ्यात भाग आहे अमॅग्डाला जो थ्रेट डिटेक्ट करतो। म्हणजे जेव्हा ही गोष्ट मला प्रॉब्लेमॅटिक असू शकते, ही गोष्टीचा मला त्रास होऊ शकतो, हे गोष्ट अमॅग्डाला